अरे सोनं सोड, चांदी घे चांदी. आधी सोनं स्वस्त होतं तेव्हा घेतलं नाही आणि आता बघा परवडतंय का? चांदी आधीच 2 लाखापार गेलीये आणि अजून वाढणार आहे. या व अशा अनेक चर्चा ऐकून तुम्हीही जर चांदी खरेदी करायचा विचार करत असाल, आवर्जून करा. अशातच आता सिल्वर SIP हा पर्याय सुद्धा उपलब्ध झालाय, त्यामुळे धोका सुद्धा कमी. त्यामुळे तुम्हीही जर येत्या काळात चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर असा पर्याय आपण विचारात घ्यावा की नाही याचे तपशील आता आपण पाहायला सुरुवात करूया. नमस्कार, मी सिद्धी. आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सिल्वर SIP म्हणजे काय आणि या सिल्वर SIP ला आपण सोन्याचा पर्याय म्हणून पाहू शकतो का? सिल्वर SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच सिल्वर ETF किंवा चांदीवर आधारित फंडांद्वारे ही नियमित गुंतवणूक केली जाते, जी पद्धत आपण वेळोवेळी वाढवू शकतो. त्यामुळे गुंतवणूक वाढवून आपण अस्थिरतेचा परिणाम सुद्धा कमी करू शकतो. आता आपण बघूया चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सोन्यापेक्षा चांदी स्वस्त आहे. त्यामुळे अगदी लहान रक्कम जरी आपल्याला गुंतवणुकीसाठी बाजूला काढायची असेल तरीही हा पर्याय फायदेशीर ठरतो. दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक, सौर पॅनल्स अशा औद्योगिक मागणीच्या काळामध्ये चांदी ही सोन्यापेक्षाही चांगला परतावा देऊ शकते. त्यामुळे अर्थातच जेव्हा औद्योगिक भरभराट होत असते तेव्हा चांदीचे दर हे वाढलेले असतात. तिसरा फायदा म्हणजे चांदीचा जोखीम परतावा स्वरूप हा सोन्यापेक्षा थोडा वेगळा आहे, ज्यामुळे पोर्टफोलिओला एका वेगळ्या प्रकारचं संतुलन सुद्धा मिळू शकतं. आता आपण फायदे बघितले, आता आपण वळूया चांदीमध्ये गुंतवणूक करताना येणारे तोटे किंवा जोखीम ज्या गोष्टींनी वाढते त्या मुद्द्यांकडे. सगळ्यात महत्वाची जोखीम किंवा तोटा म्हणजे चांदीचे दर हे मागणी आणि व्यापक आर्थिक परिस्थिती याच्यानुसार मोठ्या प्रमाणात बदलत असतात. जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की चांदीचा मोठा वापर हा उद्योग, तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्रात असल्यामुळे या क्षेत्रात जर मंदी आली तर चांदीच्या किमती ह्या दिवसागणिक घसरू सुद्धा शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सिल्वर ETF किंवा उत्पादनं ही सोन्याच्या तुलनेत कमी ट्रेडिंग व्हॉल्यूम मध्ये व्यवहारात होतात. म्हणजे काय तर त्याचा खरेदी विक्रीचा जो फरक आहे हा अधिक असू शकतो. आता आपल्याला सगळ्यांनाच माहितीये दिवाळी सुरू होतीये, त्याच बरोबरीने आता लग्नांचा सीझन येतोय. त्यामुळे या काळामध्ये नेमकी कुठल्या गोष्टीमध्ये म्हणजे सोने किंवा चांदी यांच्यापैकी कुठल्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करणं हे फायद्याचं ठरू शकतं हे सांगणारे सुद्धा काही मुद्दे आपण लक्षात घेऊया. अर्थात यावरून तुम्हालाच तुमचा निर्णय घ्यायचा आहे, फक्त तुम्हाला मार्गदर्शन म्हणून आपण हे मुद्दे आता पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सोनं किंवा चांदी यांच्यामध्ये गुंतवणूक करत असाल तेव्हा तुम्हाला एक साधा सोपा फॉर्म्युला वापरायचा आहे, तो म्हणजे कोर प्लस सॅटेलाइट पद्धत. आता सोनं हे तुमच्या पोर्टफोलिओतील कोर म्हणजे सुरक्षित